हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल। प्रत्येक महिलेला आणि मुलीला साडी ही अत्यंत आवडत असते। लोकप्रिय असलेली ही साडी याचा आवड हे अजूनही कमी झालेली नाही। आधुनिक परंपरेनुसार ही साडी अजूनही चालतच आहे। साडींमध्ये आता अनेकशा व्हेरायटीज देखील पाहायला मिळतात। आधीच्या काळापेक्षा आता अनेकशा शेकडो अशा पॅटर्न्स तुम्हाला साडींमध्ये पाहायला मिळेल। प्रत्येक पॅटर्न्समध्ये शेकडो अशी व्हेरायटीज देखील आपल्याला पाहायला मिळतात। साड्यांची मागणी भरपूर झालेली आहे, मात्र या साड्यांमध्ये आधुनिक पारंपरिकता आणि तसेच सगळ्यात महागड्या साड्या अशा 5 साड्या या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे। तर या साड्या सगळ्यात महागड्या का आहे, तसेच या साड्या महागड्या असून या साड्या खूप सुंदर, एलिगंट आणि क्लासिक तसेच तुम्हाला ट्रेडिशनल लुक देत असते। या साड्या सर्वात सुंदर दिसत असतात, म्हणून कुठल्याही फंक्शनसाठी वापरण्यासाठी या साड्या खूप तुम्हाला चांगल्या दिसणार आहेत। तर तुम्ही 5 साड्या नक्कीच या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्वात महागड्या 5 साड्या आणि सर्वात सुंदर आकर्षक दिसणाऱ्या साड्या या व्हिडिओत दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर आधुनिकता आणि परंपरा असलेली साड्या आहे, त्यातली पहिली साडी आहे ती म्हणजे पैठणी। पैठणी सर्व साड्यांची राणी मानली जाते। अगदी आधुनिकपासून चालत आलेली आणि राणी महाराजापासून चालत आलेली ही साडी म्हणजे पैठणी। पैठणीमध्ये अनेकशा व्हेरायटीज पाहायला मिळतात आणि ही पैठणी साडी औरंगाबादमधून बनवली असते। पैठणीमध्ये वापरलेले रेशीम धागे आणि ही हाताने केलेलं हे साडीचं काम, त्याच्यामुळे ही साडी महागडी समजली जाते। ही साडी महागडी का आहे ते कारण याच्यावरती रेशीम धाग्याने काम केलेलं असतं आणि गोल्ड रेशीम तसेच सिल्वर धाग्याने यावरती काम केलेलं असतं आणि हे काम विणकाम हाताने केलेलं असतं आणि त्याच्यामुळे याचा पदर आणि काठ देखील इतका आकर्षक असतो की यामुळे संपूर्ण साडी आणि आपण घातल्यानंतर आपलं लुक देखील तितकंच बेस्ट दिसत असते। म्हणून पैठणी साडी ही सर्वात महाग साडीमधून एक मानली जाते। त्यानंतर दुसरा पॅटर्न आहे तो म्हणजे कांजीवरम। तमिळनाडूमध्ये बनली जाणारी ही कांजीवरम पॅटर्न साडी आणि हे तमिळनाडूमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये खूप प्रसिद्ध साडी आहे। कांजीवरममध्ये देखील हाताने भरतकाम केल्यामुळे ही साडीची किंमत अजूनच वाढलेली आहे। यामध्ये रेशीम आणि धागा वापरला गेल्यामुळे याची किंमत अजून वाढलेली आहे। तसेच यावरती असलेले डिझाईन्स देखील खूप आकर्षक असतात, म्हणून ही साडी देखील महागड्या साड्यांपैकी एक आहे। त्यानंतर तिसरा नंबर साडी आहे ती म्हणजे बनारसी साडी। बनारसी साडी बनारसमध्ये बनत असल्यामुळे तसेच या साडी अगदी विशेष महागडे यासाठी आहे कारण याचा फॅब्रिक सॉफ्ट असतो। याचा फॅब्रिक जॉर्जेटमध्ये, सिल्कमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। नवरीसाठी आणि विवाहित ज्यांचं खूप अगदी जवळचं लग्न आहे त्यांना लग्नामध्ये आकर्षक दिसावं असं वाटत असेल त्यांनी बनारसी साडी नक्कीच वापरावी। या ऑर्गेन्झा बनारसीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल, सिल्क बनारसमध्ये देखील पाहायला मिळेल। याचं देखील पाठपदर अतिशय सुंदर असतं, यावरती असलेलं वर्क, स्टोन वर्क तसेच यावरती असलेलं टिकल्यांचं वर्क, यामुळे ही साडी खूप सुंदर दिसते। मात्र हे साडी अगदी टिकाऊ देखील असते, धुतल्यावरही खराब न होणारी ही साडी। तर बनारसी साडी देखील हे महागड्या साड्यापैकी एक साडी आहे। त्यानंतरची साडी आहे ती म्हणजे त्यानंतरचं पॅटर्न आहे ते म्हणजे संबरपुरी साडी। संबरपुरी साडी हे देखील अत्यंत आकर्षक आणि खूप जास्त भरतकाम आणि विणकाम केलेली ही साडी आहे। ही साडीचं फॅब्रिक अतिशय सॉफ्ट असतो। ही साडीची घडी देखील खूप छोटी होते आणि ही साडी खूप सुंदर आकर्षक लुक देते। ही साडी ही साडी बनवण्यासाठी वापरला जाणारा धागा, रेशीम धागा तसेच अनेक असे धागे जे आहेत ते अतिशय महागडे असतात, त्याच्यामुळे ही साडीची किंमत सर्वात जास्त मानली जाते। त्यानंतर सिल्क साडी, सिल्कमध्ये मुगा सिल्क साडी। मुगा सिल्क साडी ही खूप आकर्षक आहे, तसेच ही साडी देखील रेशीम धाग्याने विणली असल्यामुळे आणि हातानं भरतकाम केले असल्यामुळे सोबतच विणकाम देखील हातानं केले असल्यामुळे ही साडीची किंमत जास्त आहे। त्यामुळे ही साडी टिकाऊ आणि दिसायला आकर्षक दिसते। आधुनिकता आणि पारंपरिकतेचं अतिशय उच्च उदाहरण म्हणजे ही साडी आहे। तर तुम्ही या ज्या 5 साड्या आहेत या सगळ्यात महागड्या आणि दिसायला सुंदर ट्रेडिशनल पारंपरिक साड्या मानल्या जातात। कुठल्याही लग्न समारंभामध्ये या साड्यांची शोभा दुसऱ्या कुठल्याही साड्या देऊ शकत नाही। अगदी 4 चौकात उठून दिसणाऱ्या या साड्या खूप सुंदर आणि ट्रेडिशनल दिसणार। ट्रेडिशनल लुक हवं असेल तर या साड्याशिवाय तुम्हाला कुठल्याच साडीत ट्रेडिशनल लुक मिळणार नाही। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल लाईक आणि शेअर करा।